हॅलो फ्रेंड्स, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीमधली इंग्रजीमधली कविता 2.4 प्लीज लिसन. लिसनचं स्पेलिंग लक्षात घ्या, LISTEN. जरी तिथे टी असला तरी तो टी सायलेंट आहे आणि म्हणून उच्चार होतो लिसन. लिसन म्हणजे शांतपणे लक्षपूर्वक ऐकणे. ऐक ना माझं ना कोणी ऐकतच नाही. अरे काय करू, माझं कोणी ऐकूनच घेत नाही. अशा पद्धतीचे संवाद आपल्या कानावरती सतत पडत असतात आणि बऱ्याचदा आपणही स्वतः ही वाक्य बोलत असतो. तर आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं, समजून घ्यावं आपल्याला, आणि आपलं ऐकून घेणारं कोणीतरी असावं, ही प्रत्येक माणसाची, प्रत्येक व्यक्तीची अतिशय महत्त्वाची अशी गरज आहे. आणि याबद्दलच खूप छान असं भाष्य ही कविता करते आहे. तर चला वाचूयात आणि समजून घेऊयात ही कविता. प्लीज लिसन. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. When I ask you, इथे आस्कचा अर्थ प्रश्न विचारणे हा नाही आहे. तर जेव्हा मी तुम्हाला असं म्हणतोय किंवा तुम्हाला सांगतोय अशा अर्थाने हा शब्द इथे आलेला आहे. When I ask you to listen to me, जेव्हा तुम्ही माझं ऐकून घ्या असं मी तुम्हाला म्हणतो आहे. And you start giving me advice. Advice म्हणजे सल्ला. तुम्ही मला सल्ला द्यायला सुरुवात करताय, तर यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. मी जे तुम्हाला मागतो आहे, जे तुम्हाला सांगतो आहे, ते तुम्ही नाही करत आहात. वेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू बिगिन टू टेल मी वाय आय शुडंट फील दॅट वे, यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फीलिंग्स. जेव्हा मी तुम्हाला असं म्हणतो आहे की माझं ऐकून घ्या आणि तुम्ही मला हे सांगायला सुरुवात करता, यू बिगिन टू टेल मी, तुम्ही मला हे सांगायला सुरुवात करता, वाय आय शुडंट फील दॅट वे, मला तसं वाटणं चुकीचं आहे, मला तसं का नाही वाटलं पाहिजे, हेच तुम्ही मला सांगायला सुरुवात करता. मला जे वाटतं आहे, मला जे काही त्रास होतो आहे किंवा जे सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे, आणि तुम्ही मला हे सांगायला सुरुवात करता की असं कसं, तुला असं नाहीच वाटलं पाहिजे, असं कसं वाटू शकतं तुला. असं जेव्हा तुम्ही म्हणताय, तर यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फीलिंग्स. ट्रॅम्पलिंगचा अर्थ पायाखाली चिरडणे असा होतो शब्दशः, परंतु इथे आपण त्याचा अर्थ असा घेऊ शकतो की माझ्या भावनांचा किंवा माझ्या फीलिंग्सचा तुम्ही अपमान करताय किंवा अनादर करताय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, असा त्याचा अर्थ होतो. तर मला काहीतरी वाटतं आहे जे मी तुम्हाला सांगतो आहे आणि तुम्ही मला हेच सांगायला सुरुवात करता की नाही तुला असं नाहीच वाटलं पाहिजे, तर यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फीलिंग्स. तुम्ही माझ्या भावनांचा अपमान करत आहात. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as it may seem. मी तुम्हाला सांगतोय की माझं ऐकून घ्या आणि यू फील, तुम्हाला असं वाटायला लागतं की यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम. मी जे काही सांगतोय, माझी जी अडचण आहे ती सोडवण्यासाठी तुम्ही लगेच काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटायला लागतं, तर यू हॅव फेल्ड मी, तर तिथे तुम्ही चुकताय, अयशस्वी होताय. जरी तुम्हाला हे स्ट्रेंज वाटलं, विचित्र वाटलं तरीसुद्धा. आपल्याला असं वाटू शकतं, मला कोणीतरी त्याची समस्या सांगता आहे, प्रॉब्लेम सांगता आहे आणि मला वाटायला लागतं की अरे मी मदत केली पाहिजे. पण सांगणाऱ्याची अपेक्षा ती नाही आहे. आपण लगेच मदतीला धावतो आहोत, तर आपण चूक करतो आहोत. जरी चूक का करतोय हे विचित्र वाटू शकतं, पण तरीसुद्धा आपण चूक करतो आहोत. का ते आपण पुढे बघूयात. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन. मी जे सांगतोय ते फक्त तुम्ही ऐकून घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. दुसरं मी काही म्हणत नाही तुम्हाला. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी. काही बोलू नका, काही करू नका, फक्त ऐकून घ्या. ॲडवाईस इज चीप, 20 cents विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम इन द सेम न्यूजपेपर. आता इथे न्यूजपेपर, वर्तमानपत्राचं एक उदाहरण आलेलं आहे. आजकाल आपण वर्तमानपत्र फारशी वाचत नाही, परंतु जेव्हा वर्तमानपत्र फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळेजण वाचायचे, त्यावेळेचं हे उदाहरण अतिशय सुंदर असं की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळे जे काही कॉलम्स, काही सदरं असतात, काही सेक्शन्स असतात, त्यामध्ये एक सेक्शन असायचं ज्यामध्ये वाचक त्यांच्या समस्या, त्यांचे प्रॉब्लेम्स हे लिहून पाठवायचे वर्तमानपत्राकडे, आणि काही एक्सपर्ट्स, काही तज्ज्ञ मंडळी त्यावरती सल्ला, न्यूजपेपरमधूनच त्यांना सल्ला लिहून पाठवायची. तर त्या सेक्शन्सची ती नावं आहेत, डिअर ॲबी किंवा बिली ग्राहम.
तर 20 सेंट्स म्हणजे काय, जसं आपल्याकडे पैसे होते 100 पैशांचा 1 रुपया, किंवा आणे होते 16 आण्यांचा 1 रुपया, तसं सेंट्स 100 सेंट्सचा $1 अशा पद्धतीने. तर ॲडवाईस इज चीप, सल्ला हा अतिशय स्वस्त आहे. 20 cents विल गेट यू बोथ डिअर ॲबी अँड बिली ग्राहम इन द सेम न्यूजपेपर. एकाच वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला 20 पैशाला तो सल्ला मिळतो, त्याच्यामुळे तो अतिशय स्वस्त आहे. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस, मे बी डिस्करेज्ड अँड फॉल्टरिंग बट नॉट हेल्पलेस. खूप सुंदर, खूप महत्त्वाचं म्हणणं कवीचं. आय कॅन डू फॉर माय सेल्फ, मी स्वतःसाठी गोष्टी करू शकतो. आय एम नॉट हेल्पलेस, मी असहाय्य नाही. शब्दांचे अर्थ तुम्हाला दिसत आहेत राईट साईड कॉर्नरला खाली. मी असहाय्य नाही आहे. मे बी डिस्करेज्ड अँड फॉल्टरिंग बट नॉट हेल्पलेस, कदाचित मी आता निराश आहे, कदाचित मी आता चाचपडतो आहे, अडखळतो आहे, चुकतो आहे काही गोष्टी करताना, पण मी हेल्पलेस नाही आहे, असहाय्य नक्कीच नाही आहे. मी स्वतःसाठी गोष्टी करू शकतो. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. फार महत्त्वाचं. तुम्ही माझ्यासाठी काही करू नका. का करू नका त्याचं कारण कवीने इथे सुंदर समजावून सांगितलेलं आहे. When you do something for me that I can and need to do for myself, जी गोष्ट मी स्वतःसाठी केली पाहिजे आणि करू शकतो. करू शकणं म्हणजे आय कॅन, आणि नीड टू डू म्हणजे करण्याची गरज आहे. मी स्वतःसाठी करण्याची गरज आहे आणि ती मी करूही शकतो. अशी गोष्ट जेव्हा तुम्ही माझ्यासाठी करता, हा या 2 ओळींचा अर्थ आहे. वेन यू डू समथिंग फॉर मी, तुम्ही माझ्यासाठी असं काहीतरी करता जे आय कॅन अँड नीड टू डू फॉर मायसेल्फ, जे मी स्वतः माझ्यासाठी करूही शकतो आणि जे मी माझंच केलं पाहिजे, स्वतःच केलं पाहिजे, ती गोष्ट जर तुम्ही करून दिली तर काय होतं? यू कंट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनॲडेक्वसी. कंट्रीब्यूट म्हणजे तुम्ही भर घालता. कशामध्ये? माझ्या भीतीमध्ये आणि माझ्या कमतरतेच्या भावनेमध्ये. फिअर म्हणजे भीती, इनॲडेक्वसी म्हणजे कमतरता. तर जी गोष्ट मलाच करणं अपेक्षित आहे किंवा जी मी स्वतः केली पाहिजे आणि मी करूही शकतो, अशी गोष्ट तुम्ही मला करून दिली तर काय होईल? माझ्या मनामध्ये ती भीती निर्माण होईल किंवा मला ती जमतच नाही आहे का, मला ती होणारच नाही का माझ्याकडून, अशी कमतरतेची भावना माझ्या मनामध्ये निर्माण होईल आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी ती गोष्ट करू नका, हे कवीचं म्हणणं आहे. पुढे जाऊयात. बट वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट that I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. थोडंसं मोठं आणि थोडंसं समजून घेण्यासाठी एक सुंदर असं कडवं आहे. आता काय होतं बघा, जेव्हा उदाहरणार्थ मला अंधाराची भीती वाटते आणि मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो आहे की मला नेमकी का भीती वाटते, काय होतं त्यावेळी, आणि ते सांगून तुम्ही जर व्यवस्थित ते पूर्ण ऐकून घेतलं तर कदाचित मला माझ्या भीतीवरचं उत्तर सापडणार आहे. पण तुम्ही लगेच त्याच्यावर मला सल्ला द्यायला सुरुवात करताय किंवा ते वाटणं कसं चुकीचंच आहे, तुला नाहीच भीती वाटली पाहिजे असं सांगायला सुरुवात करताय किंवा लगेच त्यावरती मला काहीतरी मदत करायचा प्रयत्न करताय. असं सगळं जर तुम्ही यापैकी काही केलं तर काय होतं? मग एकतर माझं तुम्हाला पटवून देण्यातच वेळ जातो की मला वाटणारी भीती ही खरी आहे, त्याच्यामागे काहीतरी कारणं आहेत, हे मला तुम्हाला समजावून सांगण्यातच माझा वेळ जातो आणि त्या भीतीबद्दल बोलून जे तिचं निरसन होणार होतं, जे त्याच्यावरती मला माझी काही उत्तरं सापडणार होती, ती मिळतच नाहीत. तर त्याबद्दल इथे कवी म्हणतायत की वेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, नो मॅटर हाऊ इररॅशनल. इररॅशनल म्हणजे विसंगत किंवा निरर्थक, ज्याला काही अर्थ नाही असं. तर मला जे काही वाटतंय ते वाटतंय, ते कितीही निरर्थक असू द्या. व्हॉट आय फील व्हॉट आय फील. मला जे वाटतंय ते कितीही निरर्थक असू द्या, कितीही बावळटपणाचं वाटलं तरी चालेल, पण मला जे वाटतंय ते वाटतं आहेच, हे तुम्ही ॲक्सेप्ट करा ॲज अ सिम्पल फॅक्ट. जेव्हा तुम्ही हे ॲक्सेप्ट करता, जेव्हा तुम्ही हे स्वीकारता, ही साधी वस्तुस्थिती तुम्ही स्वीकारता
की मला जे वाटतंय ते वाटतंय, मग ते कितीही विसंगत वाटलं तरी ते चालेल, पण मला ते वाटतंय. हे तुम्ही जेव्हा स्वीकारता तेव्हा काय होतं बघा, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. मग मी तुम्हाला पटवून देण्याच्या भानगडीत पडत नाही, मग मी तुम्हाला समजावून सांगण्याच्या भानगडीत नाही पडत. त्यापेक्षा मी काय करू शकतो, पुढे जाऊ शकतो. गेट अबाउट म्हणजे पुढे जाणं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये प्रगती करणे. गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग. नेमकं या विसंगत, निरर्थक किंवा विचित्र वाटणाऱ्या भावनेमागे नेमकी काय कारणं आहेत हे शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये मी जाऊ शकतो, जर तुम्ही स्वीकारलं तर. तुम्ही जर स्वीकारलं तर मला तुम्हाला पटवून देण्याची गरज नाही. उलट तुमच्याशी बोलताना माझ्या या मूर्खपणाच्या किंवा विचित्रपणाच्या भावनेमागे नेमकी कारणं काय आहेत हे समजून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये मी पुढे जाऊ शकतो. गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग, समजून घेण्याची प्रक्रिया की या इरॅशनल फिलिंगच्या मागे नेमकं काय आहे. तर म्हणून तुम्ही ते स्वीकारा. अँड वेन दॅट्स क्लिअर दी आन्सर्स आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. आणि जेव्हा ते क्लिअर होतं, काय क्लिअर होतं, माझ्या भावनेमागची कारणं जेव्हा स्पष्ट होतात तेव्हा आन्सर्स आर ऑब्वियस, तेव्हा उत्तरं मला सहजगत्या मिळतात. आणि आय डोंट नीड ॲडवाईस, आणि मग मला सल्ल्याची गरज राहत नाही. Irrational feelings make sense when we understand what's behind them. विसंगत वाटणाऱ्या ज्या भावना किंवा जे विचार असतात त्या विचारांना अर्थ प्राप्त होतो जेव्हा आपण त्यांच्या मागची कारणं समजून घेतो तेव्हा. Perhaps that's why prayer works sometimes for some people, because God is mute and he doesn't give advice or try to fix things. Perhaps म्हणजे बहुतेक ह्यामुळेच प्रेयर वर्क्स म्हणजे एखादी गोष्ट काम करते किंवा एखाद्या गोष्टीचा उपयोग होतो, मदत होते. तर कदाचित काही वेळेस काही लोकांसाठी प्रार्थनेचा त्यांना उपयोग होतो किंवा प्रार्थनेची मदत होते. का? बिकॉज गॉड इज म्यूट. प्रार्थना ही देवाकडे केली जाते. एका अर्थाने देवाला आपण आपली गोष्ट सांगत असतो, त्यालाच प्रार्थना म्हटलं जातं. आणि देव हा बोलत नाही, देव हा सल्ला देत नाही, डझंट गिव्ह ॲडवाईस. तो म्यूट आहे, तो शांत आहे, तो फक्त ऐकणारा आहे, तो बोलत नाही म्हणजे म्यूट. ही डझंट गिव्ह ॲडवाईस, तो सल्ला देत नाही. और ट्राय टू फिक्स थिंग्स. ट्राय टू फिक्स थिंग्स म्हणजे गोष्टी रिपेअर करणे, दुरुस्त करणे किंवा सगळं सुरळीत करून देणे, याला म्हणतात फिक्सिंग थिंग्स. तर तो लगेच तुम्हाला सल्ले देत नाही किंवा लगेच तुमची जी काही परिस्थिती आहे ती तुम्हाला सोडवून देत नाही, तुमच्या अडचणी सोडवून देत नाही, तुमची उत्तरं तुम्हाला रेडीमेड हातामध्ये देत नाही. तो फक्त ऐकून घेतो. आणि म्हणून कदाचित प्रार्थनेचा काही लोकांना काही वेळेस उपयोग होतो. गॉड जस्ट लिसन्स अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअरसेल्फ. देव फक्त ऐकतो अँड लेट्स यू वर्क इट आउट फॉर युअरसेल्फ. तो तुम्हाला तुमच्या समस्येचं उत्तर स्वतःच शोधू देतो, शोधायला मदत करतो. उत्तर सापडून देत नाही, ते उत्तर मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये तो तुम्हाला पुढं जायला मदत करतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. आणि म्हणून मित्रांनो मी सांगतोय की फक्त ऐका, फक्त माझं ऐकून घ्या. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. फार महत्त्वाचं. जसं मी काहीतरी बोलतो आहे, मला काहीतरी सांगायचं आहे, तसं कदाचित तुम्हालाही मला सांगायचं असेल. आणि ते बरोबरच आहे, तुम्हालाही ती संधी मिळायला हवी. बट इफ यू वॉन्ट टू टॉक, तुम्हाला जर बोलायचं आहे, वेट अ मिनिट, थोडंसं थांबा. कशासाठी? फॉर युअर टर्न, तुमच्या पाळीसाठी. तुमची पण पाळी येईल. माझं बोलणं झालं की तुमचा नंबर आहे, आणि माझं झाल्यानंतर माझं पूर्ण होऊ द्या आणि मग तुम्ही बोला. अँड आय विल लिसन टू यू. आणि मी पण तेच करीन, मी शांतपणे ऐकून घेईन. मी तुम्हाला सल्ले देणार नाही, मी तुम्हाला तुमच्या भावना चुकीच्या आहेत असं सांगणार नाही किंवा लगेच तुम्हाला मदत करायला धावणार नाही. मी पण शांतपणे तुमचं ऐकून घेईन, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला मिळतील. तर अशा पद्धतीची ही कविता आहे मित्रांनो. आणि ह्या प्रक्रियेतून आपण सगळेजण जात असतो. प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे ताण असतात, समस्या असतात, कौटुंबिक, शैक्षणिक समस्या, आर्थिक समस्या, आणि या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनावरती परिणाम होतो. आणि याबद्दल कोणाशी तरी बोलण्याची गरज असते, या गोष्टी शेअर करण्याची गरज असते.
तर आपण शेअर करत असताना समोरच्याकडून आपल्याला नेमकी काय अपेक्षा असते आणि समोरचा आपल्याशी बोलत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे याबद्दल खूप छान असं विवेचन या कवीने इथे केलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त ऐकून घ्या, तुम्ही लगेच सल्ले देऊ नका, त्याच्यावरती लगेच मदत करायला धावू नका. जे मी केलं पाहिजे ते मीच केलं पाहिजे. ते तुम्ही केलं तर कदाचित माझी शक्ती, माझी ताकद, माझ्या क्षमता ज्या आहेत त्या कमी होतील, माझा आत्मविश्वास कमी होईल. तर तुम्ही लगेच उत्तरं शोधून देऊ नका, मदत करायला धावू नका. तुम्ही ऐकून घ्या आणि माझं झाल्यानंतर तुम्ही देखील बोलू शकता आणि मी पण तुमचं ऐकून घेईन आणि यातूनच आपल्या समस्यांची उत्तरं आपल्याला सापडतील. तर असा या कवितेचा अर्थ आहे. खूप छान आणि महत्त्वाची अशी कविता आणि जे आपण शिकतो आहोत या कवितेमधून ते आपल्या आयुष्यामध्ये पण आपण नक्कीच वापरू शकतो. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून पुढच्या नोटिफिकेशनसुद्धा एनेबल करा, म्हणजे नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच नोटिफिकेशनमधून कळेल. ही झाली कविता आणि कवितेच्या प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ आपण सेपरेटली लवकरच पोस्ट करूयात. थँक्यू सो मच. कीप लर्निंग. ऑल द बेस्ट.